मला मी शाळेत गेलोच नाही. शिक्षण आहे मी पहिली पास. आणि या सर्वेची काही तुम्हाला ट्रेनिंग देण्यात आली का? ट्रेनिंग घेतली आहे, पण त्याच्यात आपल्याला काही एवढा अनुभव नाही. त्याच्यामध्ये शिक्षण पात्रता नसल्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी हाक दिली असून ती थेट मुंबईपर्यंत जाऊन पोहोचली. राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षणालाही सुरुवात केली आहे. पण अहमदनगरच्या महानगरपालिकेत एक वेगळाच प्रकार पाहायला मिळालाय. कुठे आहेत आपण कामाला? महानगरपालिका ट्रेनिंग केडगाव. बर, शाळेत गेलोच नाही. मी तर शाळेतच गेलो नाहीये, तरीही मला ही जबाबदारी देण्यात आली आहे, अशी कबुली स्वतः बाबासाहेब अर्जुन यांनी दिली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. आपल्याला काही ट्रेनिंग झालेली आहे का? ट्रेनिंग झालेलं आहे, पण आता माझं शिक्षण नसल्यामुळं मला काही जास्त याच्यातली माहिती नसल्यामुळं मी आता एक जोडीदार घेतला, त्याच्याकडून पूर्ण अशी माहिती भरून घेतो. बर, हा तुमचा जोडीदार आहे का? बर, माहिती काय विचारताय तुम्ही या सर्वेमध्ये? माहिती विचारतो, नाव, नंबर, जर आधार कार्ड असेल आधार कार्ड, बर, अशी माहिती. बरं, बाकीची माहिती की बाबा घर आहे का, काय काम करतो, काय व्यवसाय? आता जे जेवढं मला तर यातलं काही जास्त कळत नाही. सर्वेची काही तुम्हाला ट्रेनिंग देण्यात आली का? ट्रेनिंग घेतली आहे, पण त्याच्यात आपल्याला काही एवढा अनुभव नाही. त्याच्यामध्ये शिक्षण पात्रता नसल्यामुळे. तुम्हाला मोबाईल आहे, आता हे सगळा सर्वे जो आहे तो मोबाईलवर आहे. तुम्हाला मोबाईल हाताळता येतो का? नाही हाताळता. मग तुम्ही सर्वे कसा करणार साहेब? मी हे अधिकाऱ्यांना सुद्धा सांगितलं, लहारी साहेबांना सांगितलं, मला याच्यातलं काही जमत नाही. कोणतं अमोल का? बर, मग त्यांनी सांगितलं आता ते माझ्याकडे नाही काही, तुम्ही तुमचं बघा, कोणी जोडीदार घ्या कसं काम का. जर अशा चुकीच्या पद्धतीने हा सर्वे झाला तर काय आम्हाला आरक्षण भेटणार आहे जे आमच्या हक्काचं आहे? तर साहेब आता मला याच्यातला अनुभवच नाही. बर ना शिक्षण आहे मी पहिली पास. त्यामुळे पालिकेची एक प्रकारे भंबेरी उडाल्याचं दिसून आलंय. हा व्हिडिओ सागर भोसले या तरुणानं शूट केलाय. सागर भोसले नेमकं काय म्हणाले एकदा पहा. तो जो व्हिडिओ बघताय तुम्ही तो मीच काढलेला आहे. आणि हा जो मराठा आरक्षणाच्या संदर्भात जो सर्वेक्षण होतंय त्याबद्दल मला अतिशय वाईट अनुभव आला. तो असा की जे आमच्याकडं सर्वेक्षणाकरता आले होते ते अशिक्षित होते. ठीक आहे, त्यांना स्मार्टफोन कसा हँडल करायचा याचं सुद्धा नॉलेज नव्हतं. ते त्यांचा मुलगा घेऊन आले होते जो स्मार्टफोन हँडल करत होता. त्यांनी मला फक्त 4 प्रश्न विचारले, 4 ते 5 प्रश्न विचारले की आणि त्याचे मी उत्तरे दिल्यानंतर ते म्हटले झालं तुमचं सर्वेक्षण कंप्लीट झालं. सेव्ह केलं त्यांनी ते आणि सर्वेक्षण कंप्लीट झालं. मग मी म्हटलं नाही, प्रश्नावली तर जवळपास 153 प्रश्नांची आहे, ह्या प्रश्नावर त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. ठीक आहे, मग त्यांची ज्यावेळेस पूर्ण माहिती घेण्यात आली त्यावेळेस असं लक्षात आलं की बाबा यांनाच नीट प्रकारे प्रशिक्षण देण्यात आलेलं नाहीये. ठीक आहे, मग जर प्रशिक्षण नाही, त्यांचं त्या क्वालिटीचं शिक्षण नाहीये, ते अशिक्षित आहे, तर हे कसे सर्वे करणार आहे साहेब? हे जे सरकार आहे हे खरंच मराठा आरक्षणाला घेऊन सिरियस आहे का? यांना खरंच मराठ्यांना, गरजवंत मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे का हे फक्त लोकांना दाखवण्याकरता सर्वे करतायत? पण या भोंगळ कारभारावर उपायुक्त श्रीनिवास करे यांनीही मोठं विधान केलंय. अजून आम्ही सांगतोय, कुठल्याही कर्मचाऱ्याला कुठल्याही सर्वेक्षणाबाबत त्याची असमर्थता असेल तर त्यांनी सर्वप्रथम त्यांचे पर्यवेक्षक आहेत, आस्थापना प्रमुख आहेत, इथले वरिष्ठ अधिकारी आहेत, कुठले उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त, आयुक्त यांच्याकडे प्रत्यक्ष भेट द्यावी. डायरेक्टली त्यांनी कुठंतरी त्रयस्थ यंत्रणेकडे तक्रार करण्यापेक्षा महापालिका ही त्यांच्यासाठीच आहे आणि मनपाचेच कर्मचारी आहेत. इतर समस्या जशा तुम्ही मनपाकडे मांडता तशी ही सुद्धा तुमचीच अडचण आहे, त्यांनी मनपाला जर मांडली तर त्याच्यावर नक्कीच हे होईल. आणि इथं जर त्यांना नाही मदत मिळाली तर मग त्यांनी इतर यंत्रणेचा त्याच्यासाठी वापर करावा. तर साहेब आता मला याच्यातला अनुभवच नाही. बर, ना शिक्षण आहे मी पहिली पास. या धक्कादायक प्रकारानंतर अहमदनगरमध्ये सर्वेक्षणाचा खेळखंडोबा झालाय का असा प्रश्नही उपस्थित केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, अहमदनगर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.